पहिले दोन प्राकृतिक विभाग झाले. एक दख्खनचा पठार आणि कोकण किनारपट्टी. आता महाराष्ट्राचा तिसरा प्राकृतिक विभाग कोण आहे? पश्चिम घाट. तर पश्चिम घाटाला स्थानिक नाव आहे सह्याद्री. पश्चिम घाट गुजरात पासून चालू होतो, संपतो कुठे? कन्याकुमारीपर्यंत. आता हा पश्चिम घाट जो आहे याची उंची साधारणपणे उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास वाढत जाते, पण महाराष्ट्रामध्ये उलट होते. उत्तरेकडून दक्षिणेस आल्यास उंची काय होत जाणार? कमी होत जाणार. आता हा कर्नाटका वगैरेचा रिजन आहे, इथं कुद्रेमुख, ठीक आहे, असे पीक पाहायला भेटतात. आता याची जर उंची पाहिली तर 1900 मीटरच्या आसपास भेटते. त्यानंतर हे वेस्टर्न घाट्स, पश्चिमी घाट पूर्व घाटाला कुठं मिळतात? निलगिरी. कुठं मिळतात? निलगिरी. आता पहा, हा पूर्वेकडचा आहे, हा पश्चिमेकडचा. दोघं एका पॉइंटला येऊन मिळतात. त्या पॉइंटचं नाव कोणतं आहे? निलगिरी. आता निलगिरी पर्वतरांगेमध्ये या दोन्ही पर्वतरांगेचा समावेश होतो. इकडची पूर्व घाट, इकडचा पश्चिम घाट. आणि निलगिरी पर्वता रांगेमधलं सर्वात उंच बेट आहे, उंच पीक आहे डोडा बेट. उंच शिखर कोणतं आहे? डोडा बेट. त्यानंतर सर्वात पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? अनायमुडी. निलगिरी पर्वतरांगेतलं उंच डोडा बेटा. तर पश्चिम घाट, संपूर्ण पश्चिम घाटातले उंच शिखर आहे अनायमुडी किंवा अन्नामुडी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई. आता वेस्टर्न घाट आहे, ठीक आहे. जगातल्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पैकी एक आहे. सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी भेटते इथं. आणि जर प्रश्न कधी आलाच तर याच्या पर्यावरणासंबंधी दोन रिपोर्ट होत्या, एक कस्तुरीरंगन रिपोर्ट आणि एक गाडगीळ रिपोर्ट. गाडगीळ अहवाल आणि कस्तुरीरंगन अहवाल लिहायचं तर लिहून ठेवा, कुठंच पुस्तकात नाही. गाडगीळ अहवाल आणि कस्तुरीरंगन अहवाल हा कशाशी संबंधित आहे विचारलं तर कशाशी संबंधित आहे? पश्चिम घाट आणि पश्चिम घाटातील जैवविविधतेशी संबंधित आहे, ठीक आहे. आता पश्चिम घाट आणि पूर्व घाटामध्ये फरक काय? पश्चिम घाट जर पाहिलं, हा पश्चिम घाट तुम्हाला कंटिन्युअस दिसतो, सातत्यपूर्ण दिसतो. इथे कुठे गॅप पडलेला आहे का? नाही. पण पूर्व घाटामध्ये गॅप पडलेले आहे, ठीक आहे. हे कंटिन्युअस डोंगर रांग आहे का? नाही, कुठे कुठे बंद पडतात. इकडं आता मग महेंद्रगिरी सर्वात मोठं पीक आहे. इकडचं सर्वात मोठं शिखर कोणतं आहे? महेंद्रगिरी पूर्व घाटातलं. तर इकडचं सर्वात मोठं शिखर कोणतं आहे पश्चिम घाटातलं? अनायमुडी. नेक्स्ट. आता उत्तरेस कुठून सुरू झालं? सातपुडा गुजरात राज्य. आणि संपलं कुठं? कन्याकुमारी. एकूण लांबी किती आहे? तर पश्चिम घाटाची एकूण लांबी आहे 1600 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 640 किलोमीटर. सरासरी उंची किती आहे? 900 मीटर. आता पहा, रुंदी किती आहे? 30 ते 60. रुंदी किती भेटणार? 30 ते 60 किलोमीटर महाराष्ट्रात. महाराष्ट्रातली लांबी किती आहे? 640 किलोमीटर. एकूण पश्चिम घाटाची लांबी 1600 किलोमीटर, महाराष्ट्रातली 640. काही वेळेस 650, 630 असे ऑप्शन आले तरी काय करायचं? करेक्ट करायचं. रुंदी आहे 30 ते 60 किलोमीटर. पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते? सह्याद्री. सामान्यतः पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे काय होत जाते? वाढत जाते. आता महाराष्ट्रापासून खाली केरळापर्यंत जर आपण जात गेलो तर उंची वाढणार आहे का कमी होणार आहे? वाढणार आहे. पण महाराष्ट्रात उलट घडते. उत्तरेकडून जेव्हा आपण दक्षिणेकडे येतो तेव्हा पर्वत रांगेची उंची काय होत गेली? कमी. मग तुम्हाला जास्त उंच शिखरे उत्तर भागात पाहायला भेटतील का दक्षिण भागात? महाराष्ट्रात कुठं? उत्तरेला. आणि ओव्हरऑल पूर्णपणे विचारलं पश्चिम घाटात दक्षिणेला. पण महाराष्ट्रात या विपरीत पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे
कमी होत जाते. तर पश्चिम घाट काय आहे? जल विभाजक आहे. जल विभाजक म्हणजे काय तर वॉटर डिवाइड. पश्चिम भागाच्या पश्चिमेस पाणी जास्त पडते, पूर्व भागास पाणी कमी पडते. मग हा काय आहे? जल विभाजक. मान्सूनचे वारे महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भाकडे जाऊ देत नाही. कोण जाऊ देत नाही? वेस्टर्न घाट. देन ओरोग्राफिक रेनफॉल गतिरोधजन्य पर्जन्य कोणामुळे घडून येते? पश्चिम घाटामुळे. म्हणून याला काय म्हटलं जाते? जलविभाजक. हे झालं पहिलं कारण. आणि जे नद्या आहेत त्या नद्यांना सुद्धा विभाजित करतो. पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. याच्या ज्या पश्चिमेस असतील त्या जाऊन कुठे मिळणार? अरबी सागरात. पश्चिम घाटाच्या पूर्वेस ज्या नद्या आहेत त्या जाऊन कुठे मिळणार? नद्यांचं सुद्धा विभाजन करतो, पावसाचं सुद्धा विभाजन करतो. म्हणून पश्चिम घाटाला काय म्हटलेलं आहे? जल विभाजक, वॉटर डिवाइड. त्याच्यानंतर पश्चिम घाट आहे विभंग पर्वत. विभंग पर्वत म्हणजे काय? ब्लॉक माउंटेन. आता लक्ष घ्या. जगामध्ये दोन प्रकारचे माउंटेन आहेत मेनली. एक आहे फोल्ड, वलीय, ठीक आहे, फोल्ड पडल्यानंतर. आणि एक ब्लॉक माउंटेन आहे. ब्लॉक म्हणजे विभंग. आता एक प्लेट होती, एक प्लेट आणि हे एक दुसरी प्लेट. तर पृथ्वीवर एकूण 7 मेजर प्लेट आहेत. त्याला भूपट म्हणतात मराठीत. हे भूपट हालचाली करतात. हालचाल केल्यानंतर काय झालं? वरी एक प्लेट होती युरेशियन प्लेट आणि आपली होती इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट गेली युरेशिया प्लेटच्या खाली. त्यामुळे ही युरेशिया प्लेट वर आली आणि तो वर उठलेला भाग म्हणजे आजचे हिमालय आहेत. आता एक भूपट, एक प्लेट कुठे गेली? खाली. एक प्लेट त्याच्यामुळे कुठे आली? वर. जी जास्त जिच्यामध्ये जास्त घनता असते ती खाली जाते, जिच्यामध्ये जास्त घनता नाही ती वर येते. तर युरेशियन प्लेट वर आली, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट खाली गेली, त्याच्यामुळे हिमालय निर्मित झाले. हे झाले फोल्ड माउंटेन, एक आत धसल्यामुळे. दुसऱ्या प्रकारचं माउंटेन महाराष्ट्रात भेटणारं पश्चिम घाट ते कोणत्या प्रकारचं आहे? ब्लॉक माउंटेन. आता पहा, कॉन्टिनंट कॉन्टिनंट खंड भूपट म्हणजे पहा जमिनीचं जे भूपट आहे. समुद्राचे पण भूपट आहेत आणि जमिनीचे पण. ओशिनिक प्लेट सुद्धा आहेत आणि कॉन्टिनेंटल प्लेट सुद्धा आहेत. जेव्हा दोन प्लेट एकमेकांपासून दूर जात जातात तेव्हा एक खसदरी बनते. आता दोन प्लेट होते. दोन प्लेट दूर दूर घेत गेले. इथली जागा कुठे गेली? खाली. आणि हे दोन भाग कुठे राहिले? वर. सिम्पली एक फिगर न समजा. दोन प्लेट आहेत. दोन प्लेट कालांतराने दूर दूर जात गेल्या. दूर जात गेल्यामुळे हा भाग वरी आलाय, हा भाग सुद्धा वरी आलाय आणि ही खसदरी तयार झाली. तर मग हा उठलेला भागच, या उठलेल्या भागालाच कोणतं माउंटेन म्हणतात? ब्लॉक माउंटेन. ब्लॉक माउंटेन म्हणजे कोणतं पर्वत? विभंग पर्वत. तर वलीय पर्वत आहे हिमालया. पश्चिम घाट कसा आहे? विभंग पर्वत. का विभंग पर्वत आहे? कारण दोन प्लेट दूर गेल्यामुळे, दोन प्लेट एकत्र आल्यामुळे फोल्ड माउंटेन बनते, दोन प्लेट दूर गेल्यामुळे ब्लॉक माउंटेन बनते. कळालं? आता पाहिलं तर पहा, ही कोकण किनारपट्टी, त्याच्यानंतर पश्चिम घाट आणि वर उठलेला हा जो भाग दिसतोय तो कोणता भाग आहे? दख्खनचे पठार. आता पहा, इकडं डायरेक्टली खाली आले समुद्र सपाटीच्या लेवलला. इकडं पाणी आहे. समुद्र सपाटीच्या लेवलला आलं. पण हा भाग समुद्र सपाटीच्या लेवलला आहे का समुद्र सपाटीपासून उंच आहे? हा म्हणून भाग उठलेला आहे. आणि हा भाग प्लेन आहे. उंच वट्याचा सपाट प्रदेश म्हणजेच काय आहे? पठार. हा उंच उठलेला आहे. समुद्र सपाटीच्या लेवलला आहे का? नाही. उंच उठलेला सपाट प्रदेश म्हणजे काय असते? पठार. आणि महाराष्ट्रातलं कोणतं पठार आहे? दख्खनचं पठार. आता व्होल्कॅनिक फॉल्टिंग झालती, ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा एक भाग तुटून खाली गेल. कोस्टलाईन ऑफ सबमर्जन्स खाली घुसलं. तर हे जे कोकणाची किनारपट्टीचा एक पुढचा भाग दिसतो पश्चिम घाटाचा तो कुठे गेलेला आहे? समुद्राच्या खाली. त्याच्यामुळे पाणी वर आलं. पाणी वर आल्यामुळेच इथं खाड्या तयार झाल्या आणि त्याच्यामुळेच पाणी वर आल्यामुळे मोठे मोठे जहाज सुद्धा येऊ शकतात.
बंदरांसाठी आयडियल कंडिशन आहे. तिकडं आहे का ईस्टर्न घाटमध्ये अशी? पूर्व घाटामध्ये आहे का? नाही. कुठे आहे? पश्चिम घाटात. आता पाहिलं तर पश्चिम घाटाला जेव्हा आपण कोकण किनारपट्टीपासून पाहतो, तेव्हा जो चढ असतो, स्लोप जो असतो तो कसा दिसतो? उंच. सडनली एकदम वर दिसेल. पण इकडून पाहिलं तर दिसणार आहे का? नाही. हळू-हळू, हळूहळू हाईट काय होत जाणार याची? वाढत जाणार. इकडून सडनली हाईट वाढते, इकडून हळूहळू हाईट वाढते. का का असं होत असेल? कारण हा खूप खाली आहे आणि हा उंच उठलेला आहे. हा कुठं आहे? कोकण किनारपट्टीचा प्रदेश खूप खाली, खलाटी. खलाटीपासून वरचा भाग दिसला तर एकदम चढ दिसेल. पण इकडं पठार असल्यामुळे आधीच हा भाग कसा आहे? उंच उठलेला. त्याच्यामुळे या उंचीहून ही उंची तेवढी जास्त दिसणार आहे का? नाही. इकडचा उतार कसा आहे? सौम्य. तिकडचा उतार कसा आहे? उंच. ते. आता महाराष्ट्रातील डोंगर रांगा. तर पहा, महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेस कोणती भेटते? सातपुडा. सातपुडा नंतर ची भेटणारी आहे सातमाळ अजंठा. सातमाळ अजंठा नंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि त्याच्यानंतरची कोणती आहे? शंभू महादेव. हे तर सगळ्यांना माहित आहे. उत्तरेस सातपुडा, त्याच्यानंतर 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 क्रम लावलायला चांगला उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आलं पाहिजे. नेक्स्ट आहे सातपुडा डोंगर रांग. आता एक एक डोंगर रांग आपल्याला पाहायची. सातपुडा डोंगर रांग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस स्थित आहे? उत्तर दिशेस. पण ही सातत्यपूर्ण महाराष्ट्रात भेटत नाही. ही कंटिन्युअस आहे, पण पूर्णपणे महाराष्ट्राच्या उत्तर जिल्ह्यांमध्ये भेटते का? नाही. फक्त आपल्याला अमरावतीमध्ये, नंदुरबारमध्ये दिसेल. बाकी ठिकाणी ही दिसणार आहे का? नाही. जळगाव, बुलढाणा, नागपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये दिसणार आहे का? नाही. दोनच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सातपुडा डोंगर रांग दिसते, नंदुरबार आणि अमरावती. तिचा विस्तार कसा आहे? पूर्व पश्चिम. कसा आहे? पूर्व पश्चिम. आता लक्षात ठेवा, गुजरात मधील जोबत पासून सातपुडा डोंगर रांग सुरू होते, तर ती संपते बिहार मधल्या सासाराम येथे. जोबत गुजरात पासून बिहार सासाराम पर्यंत कोण आहे? सातपुडा. सातपुडा म्हणजे 7 फोल्ड पडलेले आहे. किती फोल्ड पडलेले आहेत? 7 फोल्ड. हा सुद्धा विभंग पर्वतरांग आहे. कशी आहे? विभंग पर्वतरांग. विभंग पर्वतरांग म्हणजे काय आहे? कोणते माउंटेन? ब्लॉक माउंटेन. आता पहा, आपण एक फिगर काढली होती. आता ही जी खसदरी दिसायली ना, हिच्यातूनच नर्मदा नदी वाहते. एक इकडचा उठलेला भाग जो दिसेल, आता याला असं केलं समजा. इकडचा उठलेला भाग विंध्याचे पर्वत आहेत आणि इकडचा उठलेला भाग सातपुडा आहे. हा सातपुडा आहे. इकडचा उठलेला भाग कोणता आहे? विंध्याज माउंटेन. कोणते आहे? विंध्यास. विंध्याज माउंटेन. आता हे 2 ब्लॉक वर उठले. एक पार्ट कुठे गेला? हा खाली. ही खाली जी खसदरी आहे, हे खोर आहे, ते कोणाचं आहे? नर्मदा नदीचं आहे. कोणत्या नदीचं आहे? नर्मदा नदीचं. कळालं? मग कोणत्या प्रकारचे डोंगर रांग आहे सातपुडा? विभंग पर्वत. म्हणजे कोणतं? ब्लॉक माउंटेन. मग इथं प्लेट जवळ आले असतील का दूर गेले असतील? दूर गेले. पण महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे विस्तारित नाही. पुरं आलं वरी. आता पहा, महाराष्ट्रात फक्त 2 जिल्ह्यांमध्ये सातपुडा डोंगर रांग सापडते. ते 2 जिल्हे आहेत अमरावती आणि नंदुरबार. तर या सातपुडा डोंगर रांगला अमरावतीमध्ये स्थानिक नाव काय आहे? गाविलगड डोंगर रांग. आणि ह्याच्यातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? वैराट. अमरावती. अमरावतीमध्ये कोणती डोंगर रांग आहे सातपुडा मधली? गाविलगड. गाविलगड. याच्यातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? वैराट शिखर. इथंच कोणतं हिल स्टेशन भेटते थंड हवेचं ठिकाण? अमरावती मधलं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? चिखलदरा. देन इकडं नंदुरबार आहे.
नंदुरबार मध्ये कोणती डोंगर रांग भेटते? तोरणमाळ. आणि त्याच्यातलं उंच शिखर कोणतं आहे? हस्तंबा. नंदुरबार. नंदुरबार मधून सातपुडा डोंगर रांग जाते का? जाते. नंदुरबार मधून सातपुडा डोंगर रांगेचं स्थानिक नाव काय आहे? तोरणमाळ. तोरणमाळ या डोंगर रांगेतील सर्वात उंच शिखर आहे हस्तंबा. कळालं? महाराष्ट्रामधून सातपुडा दोनच जिल्ह्यामधून जाते, नागपूर हे नंदुरबार, अमरावती. नंदुरबार मध्ये तोरणमाळ डोंगर रांग आणि त्याच्यातलं सर्वात उंच शिखर हस्तंबा. तर गाविलगड डोंगर रांग आहे अमरावतीमध्ये, सर्वात उंच शिखर वैराग. या सातपुडा डोंगर रांगेची उंची, सरासरी उंची किती आहे? 1000 मीटर. 1000 मीटर सरासरी उंची आहे. आणि लांबी किती आहे? 900 किलोमीटर. लांबी आहे 900 किलोमीटर, उंची सरासरी उंची आहे 1000. तर लक्षात ठेवा, जर लिहायचं तर लिहून पण ठेवू शकता. सातपुडा डोंगर रांग मध्ये सर्वात उंच शिखर आहे धूपगड. कोणता आहे? धूपगड. याच्यातलं सर्वात उंच शिखर विचारलं, मध्य प्रदेश मधील पचमडी येथे सर्वात उंच शिखर आहे आणि त्या शिखराचं नाव काय आहे? धूपगड. अमरकंटक. अमरकंटक सुद्धा कोणते आहे? सातपुडा डोंगर रांगेमध्ये आहे. आणि अमरकंटक पासूनच नर्मदा नदीचा काय होतो? उगम होतो. कळालं? एकूण सरासरी लांबी किती आहे? 900 किलोमीटर. उंची 1000 मीटर. गुजरात पासून बिहार पर्यंत. महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअसली आहे का? नाही. महाराष्ट्रामध्ये दोनच जिल्ह्यात, नंदुरबार, अमरावती. नंदुरबार मध्ये त्याला काय म्हणतात? तोरणमाळ. तोरणमाळवरचं सर्वात उंच शिखर नंदुरबार झालं. अमरावती. अमरावतीमध्ये कोणती डोंगर रांग? गाविलगड. आणि उंच शिखर? नेक्स्ट. सर्वात उत्तरेला आत्ताची झालेली सातपुडा, त्याच्यानंतर सातमाळ अजंठा, देन हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगर रांग, शंभू महादेव डोंगर. तर एक फिगर होती, ऍड केली की नाही? हा, लक्षात. सर्वात उत्तरेला कोण होतं? सातपुडा. आता सातपुडा डोंगर रांग झाल्यानंतर नदी कोणती भेटल? तापी नदी. सातमाळ अजंठा डोंगर रांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, या दोन डोंगर रांगांना विभाजित करणारी नदी कोणती आहे? गोदावरी. सातमाळ अजंठा डोंगर रांग, सातपुडा डोंगर रांग या दोघाला विभाजित करणारी नदी कोण आहे? तापी. देन हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव डोंगर रांग या दोघाला वेगळं करणारी नदी कोणती आहे? भीमा नदी. आणि शंभू महादेव डोंगर रांगच्या दक्षिणेस कोणती नदी वाहते? कृष्णा नदी. कळालं? सर्वात वरी सातपुडा, त्याच्यानंतर तापी नदी, तापी नंतर सातमाळ अजंठा, सातमाळ अजंठा नंतर गोदावरी, गोदावरी नंतर हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट नंतर भीमा नदी, भीमा नदी नंतर शंभू महादेव, शंभू महादेव नंतर कृष्णा नदी. कळालं क्रम? तर कोणती नदी कोणत्या दोन डोंगर रांगेला वेगळं करते हे विचारलं जाते. तर गोदावरी नदी कोणाला वेगळं करते? सातमाळ अजंठा, हरिश्चंद्र बालाघाट. तापी नदी सातपुडा आणि सातमाळ अजंठा. शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाटला भीमा नदी. नेक्स्ट आहे सातमाळ अजंठा डोंगर रांग. आता सातमाळ अजंठा सुद्धा कोणत्या दोन नद्यांच्या प्रणालीला वेगळं करतो का? फिगरहून कळून जाईल. सातमाळ अजंठा, तापी इकडं, गोदावरी इकडं. तापी नदी प्रणाली आणि गोदावरी नदी प्रणालीला वेगळा करणारी डोंगर रांग सातमाळ अजंठा. गोदावरी नदी प्रणाली भीमा नदी प्रणालीला हरिश्चंद्र बालाघाट. भीमा नदी प्रणाली कृष्णा नदी प्रणालीला वेगळं करणारी शंभू महादेव. ते विचारलं तरी आलं पाहिजे नद्यांचं, आणि डोंगर रांग जरी विचारलं तरी आलं पाहिजे. नेक्स्ट आहे सातमाळ अजंठा डोंगर रांग. कोणत्या नदी प्रणालीला वेगळं करते? आता झालं तापी आणि गोदावरी. आता पहा, सातमाळ डोंगर रांग भेटते नाशिक जिल्ह्यामध्ये, अजंठा डोंगर रांग भेटते औरंगाबाद, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. सप्तशृंगीचे मंदिर कोणत्या डोंगर रांगेमध्ये आहे? तर सातमाळ डोंगर. कोणत्या डोंगर रांगेत? सातमाळ. अजंठ्याच्या लेण्या कोणत्या डोंगर रांगेत?
अजंठा नाव कशाला दिले? अजंठा डोंगर रांगेत. त्यानंतर एल्लोऱ्याच्या लेण्या कोणत्या डोंगर रांगेत? अजंठा डोंगर रांगेत. तर जिल्ह्याप्रमाणे समजून घ्या. जसं सातपुडा आपण समजून घेतलं अमरावती, नंदुरबारमध्ये. तसं सातमाळ अजंठा नाशिकमध्ये कोण आहे? सातमाळ. आणि अजंठा कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. दे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. कळसुबाई पासून सुरू होते ते कुठं जाऊन थांबते? लातूरमध्ये. सुरुवात कुठून झाली? कळसुबाई. आता कळसुबाई पासून सुरुवात झाली तर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. अहमदनगर पासून ही बालाघाट जाऊन कुठं थांबायली? लातूर. नेक्स्ट. कोणत्या नदी प्रणालीला वेगळं करते? फिगर आपली लक्षात ठेवायची. हरिश्चंद्र बालाघाट नंतर गोदावरी, गोदावरी नंतर खाली आहे भीमा, गोदावरी आणि भीमाच्या मध्ये कोण आलेला आहे? हरिश्चंद्र. पश्चिमेकडील डोंगर रांगेस काय म्हटलं जाते? हरिश्चंद्र डोंगर रांग. पूर्वेकडील काय म्हटलं जाते? बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट. अहमदनगर साईडला जी असेल ती हरिश्चंद्र. बीड पासून पुढे असेल ती बालाघाट. शिवनेरी किल्ला कोणत्या डोंगर रांगेत आहे विचारलं तर कोणत्या डोंगर रांगेत आहे? हरिश्चंद्र बालाघाट. सप्तशृंगी सातमाळ अजंठा. शिवनेरी किल्ला हरिश्चंद्र बालाघाट. हे झालं. आणि त्यानंतर आता भीमा नदी प्रणाली आणि कृष्णा नदी प्रणालीला वेगळं करणारं शंभू महादेव. तर शंभू महादेव डोंगर रांग पहा, महाबळेश्वर पासून चालू होते, सातारा सांगलीमध्ये जाते आणि तिथून पुढे कर्नाटक मध्ये जाते. कर्नाटक मध्ये सुद्धा कंटिन्युअस आहे. आता महाबळेश्वर पासून कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा नदीचा उगम होतो. कोणत्या नदीचा होतो? कृष्णा. महाबळेश्वर पासून सुरुवात कुठपर्यंत आहे महाराष्ट्रात ही शंभू महादेव डोंगर रांग? सांगलीपर्यंत. शिखर शिंगणापूर देवस्थान कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर शंभू महादेव डोंगर रांग. पाचगणीचे पठार शंभू महादेव डोंगर रांगेत. काल पठार शिकवताना शिकवलं होतं. टेबल लँड ऑफ पाचगणी कुठं आहे? सातारा. पण कोणत्या डोंगर रांगेत? शंभू महादेव डोंगर रांगेत. कोणत्या नदी प्रणालीला वेगळं करते? भीमा कृष्णी. नेक्स्ट. आता हे आहे उंच शिखरे. सह्याद्री डोंगर रांग पश्चिम घाटाचा भाग आहे महाराष्ट्रातला. सह्याद्रीमध्ये कोणकोणते उंच शिखरे भेटतात? खालचा पॉइंट लक्षात ठेवा पाठ करण्यापेक्षा. प्रथम 10, आता महाराष्ट्रातील सर्वात पहिले 10 उंच शिखरे काढले, त्यामधले 9 उंच शिखरे कोणत्या पर्वत रांगेत आहेत? सह्याद्री पर्वत रांगेत. आता याची सगळ्याला ट्रिक माहितच असेल. हा काय आहे? कसा मी ह सु त्याच्या रडण्यावर. खाली शेवटीला काय आहे? ईश्वर. ठीक आहे. कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, रायगड, त्र्यंबकेश्वर. शेवटीला श्वर आले वर, त्र्यंबकेश्वर. तर क म्हणजे काय असेल? कळसुबाई. स म्हणजे काय असेल? सालेर. मी म्हणजे काय असेल? महाबळेश्वर. ह म्हणजे हरिश्चंद्र. सप्तशृंगी म्हणजे स. त्याच्या त म्हणजे तोरणा. रडण्या म्हणजे रायगड. वर म्हणजे त्र्यंबकेश्वर. कळसुबाई किती आहे? 1646. कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? सॉरी, अहमदनगर. सालेर 1567 मीटर याची उंची आहे. कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नाशिक. महाबळेश्वर हे शिखर 1438 मीटर उंच आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. हे पाठ नसलं तरी ठीक आहे, फक्त पाठ तेवढंच ठेवायचं. कळसुबाईची उंची किती आहे? 1646. त्यानंतर उंच हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यात? अहमदनगर. अहमदनगर, नाशिक, सातारा, अहमदनगर. सप्तशृंगी नाशिक, तोरणा पुणे, रायगड पुणे, त्र्यंबकेश्वर नाशिक. आता सालेर हा किल्ला आहे, बरं लक्षात ठेवा. सालेर काय आहे? किल्ला आहे. कळालं? कसा मी हसू त्याच्या रडण्यावर. कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, त्याच्या रडण्यावर, तोरणा, राय राजगड आहे बरं इथं. इथं राजगड करा. राजगड, त्र्यंबकेश्वर दे.
नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या डोंगर रांग व त्यातील काही शिखरे. आता नाशिक, फक्त लक्षात ठेवा, नंतर मॅप सुरू झाल्यानंतर मॅप मध्ये नंबर सांगायचा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं शिखर आहे. आता हिच्यात काही शिखर आहेत, काही डोंगर आहेत. या डोंगर रांगा नाहीत, लक्षात ठेवा. काय आहेत? डोंगर. एखादा उंच उठलेला भाग दिसत, शिखर दिसत. दे. नो. नाशिक. नाशिक जिल्ह्यात कोणकोणते डोंगर आणि शिखर दिसतात? गालना, सालेर, मुलेर, वणी, चांदवड, सातमाळ, मांगीतुंगी. धुळे जिल्ह्यामध्ये ढोरणा आणि गालना. नंदुरबार मध्ये तोरणमाळ झाले. जळगाव मध्ये शिरसोली, हस्ती, घोडसगाव, चांदूर. अहमदनगर अदुल्ला, बालेश्वर, हरिश्चंद्र. औरंगाबाद सुरपलनाथ, चोका, महेसमाळ. आणि जालन्यात जांबुवंत शिखर. जालन्यामध्ये जांबुवंत शिखर. नंदुरबार मध्ये तोरणमाळ. गालना, सालेर, मुलेर, वणी, चांदवड, मांगीतुंगी, सातमाळ हे कुठं? नाशिक. धुळेमध्ये धोरणा, गालना. ते जळगाव मधले लक्षात ठेवा, शिरसोली, हस्ती, घोडसगाव, चांदूर. आणि सुरपलनाथ कुठं आहे? औरंगाबाद. आता सुरपलनाथ कितव्या क्रमांकाचा येईल सांगा? क्रमांक सांगा फक्त. आता झालंय सुरपलनाथ कितव्या क्रमांकाचा आहे? 15. म्हणजे कोणता जिल्हा? औरंगाबाद. धोरणा, धोरणा 23. धुळे. धोरणा गालना कुठे आहे? धुळे. शिरसोली, शिरसोली, हस्ती, चांदूर, घोडसगाव, जळगाव 24. बालेश्वर अदुल्ला, बालेश्वर, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर कितवा क्रमांक? 11. जांबुवंत शिखर जालना, जालना म्हणजे कितवा? 16. चांदूर, आता सांगले मी. घोडसगाव, चांदूर, शिरसोली कितव्या क्रमांक? 11 क्रमांक. सुरपलनाथ, चोका, महेशमाळ कुठे येतात? औरंगाबाद. धारणा, धोरणा, गालना, धुळे 23 नंबर. नंदुरबार, तोरणमाळ. घोडसगाव, शिरसोली, चांदूर कुठे येणार? 24 नंबर जळगाव मध्ये. कळालं? जांबुवंत शिखर थोडं ऑड नाव आहे, परीक्षेला यायसारखं आहे. कितव्या क्रमांक? 16. कुठं भेटतो? जालना. नेक्स्ट आहे नांदेड. नांदेड मध्ये कोण कोण भेटते? सातमाळ, निर्मल आणि मुदखेड, बालाघाट. पुसदच्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात? यवतमाळ, सगळ्यांना कळून जाते. नागपूर, गरमचूर, रामटेक, मनसार. गरमचूर, रामटेक, मनसार कुठं भेटते? नागपूर. वर्धामध्ये हे दोन लक्षात ठेवा, वर्धाचं थोडं ऑड आहे, अशी नावं विचारले जातात. रावणदेव टेकड्या, हरणपूर. रावणदेव टेकड्या, हरणपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतात? वर्धा. भंडारामध्ये गायमुख आणि भिसे. भिसेन, गायमुख कुठं भेटते? भंडारा. गायखुरी, प्रतापगड, नवेगाव, दरेकसा, गंगाझरी. गायखुरी, प्रतापगड, नवेगाव, दरेकसा, गंगाझरी कोणत्या जिल्ह्यात? गोंदिया. चंद्रपूर मध्ये पेरजागड, चांदूर, गड, चिमूर आणि मूळ. चांदूर दोन्ही ठिकाणी आहे बरं. गडचिरोली, सुरजागड आणि भामरागड हे पाठ होते. सुरजागड, भामरागड, गडचिरोली. गायमुख, भिसेन, भंडारा, पेरजागड, चांदूर, चिमूर, मळ, चंद्रपूर. गोंदियामध्ये गायखुरी, प्रतापगड, नवेगाव, दरेकसा, गंगाझरी. यवतमाळमध्ये पुसदच्या टेकड्या. नागपूरमध्ये गरमचूर, रामटेक, मनसार. कळालं? तर मागे एकदा म्हणा, नांदेड मधल्या कोणकोणत्या आहेत? सातमाळ, निर्मळ, मुदखेड, बालाघाट. यवतमाळ मधल्या पुसदच्या टेकड्या. नागपूरच्या गरमचूर, रामटेक, मनसार. वर्धा मधल्या रावणदेव टेकड्या, हरणपूर. भंडारा गायमुख, भिसेन. गोंदिया गायखुरी, प्रतापगड, नवेगाव, दरेकसा, गंगाझरी. चंद्रपूर पेरजागड, चांदूर, गड, चिमूर, मळ. आणि गडचिरोली सुरजागड, भामरागड. रावणदेव टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? वर्धा. नंबर रावणदेव टेकड्या 28 नंबर वर्धा. रावणदेव टेकड्या दोन
आता सांगलं होतं ना, रावणदेव टेकड्या हरणपूर ऑड आहे, लक्षात ठेवा. रावणदेव टेकड्या आणि हरणपूर कुठे भेटते? वर्धा. त्याच्यानंतर मनसार नागपूर म्हणजे कितवा क्रमांक? 29. सुरजागड भामरागड गडचिरोली नंबर. गायमुख भिसेन कुठे भेटते? गायमुख भिसेन भंडारा. हा कोण आहे? भंडारा. हा कोण आहे? गोंदिया. मग भंडारा किती क्रमांक? गायमुख भिसेन भंडारा 31. निर्मळ नांदेड कितवा क्रमांक? 19. चिमूर आता झालत ना, चिमूर मूळ कुठे भेटते? पेरजागड. चंद्रपूर. चंद्रपूर म्हणजे कितवा क्रमांक आहे? 30 आहे. 28 म्हणणार कोण आहे? जीवदानी याच्यात नाही आहे, पुढच्यात नाही. हे सोडून द्या, पन्हाळा घ्या. पन्हाळा युवतेश्वर लांबली पुढे झालेले घेऊ. आतापर्यंत कळालं? सुरजागड भामरागड कुठे आहे? नवेगाव दरेकसा गोंदिया. गायमुख भिसेन भंडारा. रामटेक मनसार गरमचूर नागपूर. आणि वर्धा मधले 2 ऑड नाव रावणदेव टेकड्या आणि रणपूर. सातमाळ निर्मल बालाघाट हे नांदेड मध्ये. आणि पुसदच्या टेकड्या पालघर. पालघर जिल्ह्यात कोणकोणते भेटतात? जीवदानी टकमक तांदूळवाडी. ठीक आहे. जीवदानी टकमक तांदूळवाडी. ठीक आहे. टकमक कुठे भेटते? करंट मध्ये आहे. कुठे भेटते? पालघर मध्ये. इकडे करंट मध्ये आहे. ठीक आहे. त्याची भांडणं चालू आहे त्याच्यावर. पुणे. पुणे मध्ये कोणकोणते भेटतात? पुरंदर तामिनी तासुबाई. पुरंदर तामिनी तासुबाई. साताऱ्यामध्ये भेटतो मंदारदेव सीताबाई बामनोली यवतेश्वर. बामनोली यवतेश्वर मंदारदेव सीताबाई सातारा. सांगलीमध्ये अष्टा हनोई शुक्राचार्य कमल भैरव. साताऱ्यामधले सांगा आता. मंदारदेव सीतादेवी यवतेश्वर बामनोली. सांगलीमध्ये अष्टा हनोई शुक्राचार्य कमाल भैरव किंवा कमल भैरव. कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये सिंपल आहे. पन्हाळा, उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा, चिकोडी. आणि सोलापूरमध्ये रामलिंग. जालन्याप्रमाणेच इथं थोडं ऑड आहे. जालन्यामध्ये जामवंत होतं, सोलापूरमध्ये रामलिंग. कोल्हापूरमध्ये पन्हाळा, उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा, चिकोडी. त्याच्यानंतर सांगली अष्टा हनोई शुक्राचार्य कमाल भैरव. सातारा मंदारदेव सीतादेवी सीताबाई बामनोली यवतेश्वर. पुणेमध्ये पीटीटी पुरंदर तामिनी तासुबाई. पालघरमध्ये जीवदानी टकमक तांदूळवाडी. जीवदानी टकमक तांदूळवाडी कुठं? पालघर. मग जीवदानी कुठं भेटते? किती नंबरला? किती नंबर? 1 नंबर. पन्हाळा कोल्हापूर 6. हे सोलापूर आहे, हे कोल्हापूर आहे. यवतेश्वर बामनोली यवतेश्वर साताऱ्यात भेटते. बामनोली यवतेश्वर सीताबाई मंदारदेव कुठे भेटले? साताऱ्यात. मग यवतेश्वर पुढे किती नंबर? सातारा कितवा क्रमांक येतो? 8वा. आणि रामलिंग एकच होतं सोलापूर. नंबर तर एक विचारतो, शुक्राचार्य कुठं आहे? अष्टा हनोई शुक्राचार्य कमाल भैरव सांगली किती क्रमांक? 7वा. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील प्रमुख घाट. आता मुंबई नाशिक. मुंबई आणि नाशिकला जोडणारा, त्या 2 शहराला जोडणारा घाट मधात लिहिलेला आहे. कळालं? मुंबई इकडचं कोणत्या 2 शहराला कोणता घाट जोडतो ते आत लिहिलेलं आहे. बघ, कसारा घाट कोणत्या 2 शहराला जोडतो? मुंबई आणि नाशिक. पुणे मुंबई यांना जोडणारा बोरघाट. माळशेज घाट ठाणे अहिल्यानगर.
जर तुम्हाला पुण्याहून बारामतीला जायचंय, कोणता घाट? धुळेहून छत्रपती संभाजीनगर, पुणे टू सातारा, वाई टू महाबळेश्वर, पुणे टू नाशिक, कल्याण टू अहिल्यानगर, रत्नागिरी टू कोल्हापूर, रत्नागिरी टू कोल्हापूर, कोल्हापुरी टू पणजी, पुणे टू मानगाव, मुंबई टू नाशिक, सातारा टू रायगड, रत्नागिरी टू सातारा, पुणे टू सातारा, सिंधुदुर्ग टू कोल्हापूर, हनुमानघाट. तर लक्षात ठेवा, थळघाट आणि कसारा घाट मध्ये फरक काय? थळघाट पालघर मार्गे नाशिकला जातो, उत्तरेकडे आहे. तर कसारा घाट त्याच्या थोडं दक्षिणेस मुंबई, ठाणे, नाशिक जातो. कळालं? वरी कोण आहे? थळघाट. थळघाटाच्या खाली कोण आहे? कसारा घाट. दोघात फरक कळाला? मुंबई टू नाशिकच जोडणार आहे, पण एक पालघर कडून जाते, एक ठाण्याकडून जाते. मग अजून एकदा रिव्हिजन घेऊ आणि लवकर लवकर सांगायचं. कसारा घाट कोणते दोन शहर? बोरघाट, माळशेज, दिवेघाट, कन्नड घाट, कात्रज घाट, वाई, वाई महाबळेश्वर, ससर्णी घाट, चंदरपुरी घाट. लक्षात ठेवा, चंदनपुरी घाट हा पुणे अहिल्यानगर मार्गे कुठे जातो? नाशिक. पुणे अहिल्यानगर जरी विचारलं तरी कोणता घाट करायचं? चंदनपुरी घाट. कल्याण अहिल्यानगर, नाणे घाट. रत्नागिरी कोल्हापूर, फोंडा घाट, दामिनी घाट, थळघाट, आंबेनाळी घाट, कुंभारली घाट, खंबाटकी घाट, हनुमंत घाट. आता महाराष्ट्रात एकूण घाट आहेत 78. 78चे 78 पाठ करत बसायचे नाही, जोड्या लावायला 3-4 येतात, कोकणातले 2-3 येतात. 2 जोड्या लागल्या की आन्सर येऊन जाते. सगळे पाठ करत बसायचे का? नाही. 9. उत्तरेकडून जर दक्षिणेकडे क्रम विचारला घाटांचा, उत्तरेकडून कुठं भेटतो? दक्षिणेकडे. उत्तरेकडून कुठं भेटणार आहे? दक्षिणेकडे. पण हे जास्त जे घाट आहेत ते तुम्हाला पश्चिम घाटामध्ये दिसतील. हे जे माउंटेन पासेस आहेत ते कुठे भेटतील? उत्तरेकडून दक्षिणेकडे क्लिअर ह्याच्यामध्ये पश्चिम घाटामध्ये. कारण कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात या किंवा कोकणातून वरी खानदेश, नाशिक वगैरे त्या साईडला जा, जाताना मधात कोण पडतो? पश्चिम घाट. इकडं पश्चिम महाराष्ट्र, इकडं कोकण, दोघांच्या मध्ये कोण आहे? पश्चिम घाट. इथं सर्वात जास्त तुम्हाला घाट पाहायला भेटतात आणि त्या घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम विचारला जातो आणि एकदा विचारलेला आहे. तो क्रम हा आहे, हा पाठ करायचा. हा PYQ बेस्ड स्लाइड आहे ही. तर पाठ करताना काय लक्षात ठेवायचं? तुकाराम शेठ. ठीक आहे, हे आपले कोणते शेठ आहेत? तुकाराम शेठ. काय कापतात? आंबा. तुकाराम शेठ आंबा कापा. थळघाट, त पासून तुकाराम, शेठ माळशेज, कोणता? माळशेज. तुकाराम शेठ आंबा, आ म्हणजे आंबेनाळी घाट, ब म्हणजे बोरघाट, के म्हणजे कुंभारली घाट, ए म्हणजे आंबा घाट, पी म्हणजे फोंडा घाट आणि ए म्हणजे आंबोली घाट. आंबेनाळी वेगळं, आंबोली वेगळं. तुकाराम शेठ आंबा कापा, टी थळघाट. तुकाराम शेठ, शेठ माळ शेज, शेठ म्हणजे काय? माळ शेज. तुकाराम शेठ थळघाट, माळशेज घाट. तुकाराम शेठ आंबा, आ आंबेनाळी घाट, बा बोरघाट, कापा, के ए पी ए, कुंभारली, आंबा घाट, फोंडा घाट, आंबोळी घाट. कळालं? हे उत्तरेकडून दक्षिणेकडचे क्रम आहे. तर सांगा, हा जो घाट आहे हा कोणता असेल? मुंबई टू पुणे जोडतोय, बोरघाट आहे. मुंबई पासून पालघर मार्गे जातो नाशिक येथे, थळघाट. मुंबई मार्गे ठाणेतून जातो नाशिक येथे, कसारा घाट. फरक कळाला? धुळे, धुळे मधून कुठे यायचंय? औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. धुळे टू औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, कोणता घाट होता? कन्नड घाट. कोणता होता? कन्नड घाट. कळालं? आता ते क्रम लक्षात ठेवायचा आणि ते घाट लक्षात ठेवायचे. इथं कोणता घाट आहे?
भोकरचा घाट आहे. ठीक. हे आपले महाराष्ट्राचे प्राकृतिक भूगोल झालाय. प्राकृतिक भूगोल नंतर उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये आपण नदी प्रणाली घेऊ. नदी प्रणाली झाल्यानंतर महाराष्ट्राचा हवामान एक दिवस, महाराष्ट्राची लोकसंख्या एक दिवस आणि बाकी उरलेले उद्योगधंदे, टुरिझम, वनी संपत्ती, खन संपत्ती हे सगळं कधी येणार आहे? शेवटच्या एका लेक्चरमध्ये. 5 अजून 5-6 दिवसामध्ये महाराष्ट्राचा भूगोल संपेल. चालते. थांबूया.